त्यात रेल मेट्रोचा देखील समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जर वृक्षतोड झाली तर वातावरणातले जे आता बदल आपण पाहतोय याहीपेक्षा भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. मी हा विषय आज नाही, पण जेव्हा प्रथम मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडाची कत्तल झाली तेव्हा प्रामुख्याने हा मी विषय घेतला होता. 1200 झाडाची कत्तल, त्यात तेव्हाही मी सांगत होतो की 100-150 वर्षाची हेरिटेज झाडं पण कापली गेली. महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो, तिकडनंही काही झालं नाही. त्याच्यानंतर जेव्हा उन्नत रस्ता बनवायला घेतला तेव्हा 1800 झाडं त्यांनी कापायला घेतली. माझा अतिशय जीव त्यावेळेस जळला, कारण का ती जो उन्नत रस्त्यामध्ये जी सर्व्हिस रोडची झाडं कापायला घेतली ती झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली. 30 वर्षापूर्वी मी नगरसेवक होतो जेव्हा तो सर्व्हिस रोड बनला होता, आणि ती मी माझ्या हाताने लावलेली झाडं होती. माझ्या डोळ्यासमोर ते कापत होते, अतिशय वाईट वाटत होतं. त्यानंतर दुनियाभरचे प्रकल्प या ठाणे शहरात आले. लोकांना ते डेव्हलपमेंट म्हणून वाटायला लागलं. आशर आला, ओबरॉय आला, अदानी आला, सगळीकडे झाडाची नासधूस सुरू झाली. आज एक सिंपल तळ्यावर पार्किंग करण्यासाठी तुम्ही झाडं कापली, आणि वर्स्ट म्हणजे जो प्रकल्प आपण ठाणेकरांनी कधी मागितलाच नाही तो रिंग रेल्वेसाठी आता 3200-3400 झाडं तोडायला घेतली. ह्या महासभेत हा विषय घेतलेला आहे, पण महासभेत विषय यायच्या आधीच ही झाडं तोडलेली आहेत. त्यामुळे खूप नासधूस या ठिकाणी झालेली आहे. मी वारंवार त्यांना सांगतो की तुमचे नॉर्म्स नाही, तुम्ही वृक्ष प्राधिकरण समितीच बनवली नाही. इलेक्शन होऊन 6 महिने झाले तरी समिती बनवली नाही. म्हणजे तुमचं कंप्लीट दुर्लक्ष पर्यावरण आणि झाडाकडे आहे. याला विरोध आम्ही 100% या महासभेत करू, पण ह्या जाड्या कातडीच्या सरकारला जाग येईल असं मला वाटत नाही. सर, पण या सगळ्या झाडांसोबत आंबा असेल, फणस असेल, चिकू असेल, वड, पिंपळ यांसारखे हेरिटेज वृक्ष आहेत ज्यांच्यावर सुद्धा कुऱ्हाड झाली. सर, 150 हेरिटेज झाडं तोडणार असं म्हणतात, आणि विचारायला गेलं तर ते आपल्याला सांगतात की या झाडांच्या जागी आम्ही आणखीन 100 झाडं इथे लावतोय तिथे लावतोय. त्यांना मागच्या वेळेसही मी विचारलं तर ते बोले आपण बघता नाही येणार आपल्याला, कारण काय ते डिफेन्सच्या जागी लावलंय. हा एकदम भंपक कारभार चालू आहे. खोटं आश्वासनं लोकांना देत आहेत, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाहीयेत. तुम्हाला सांगायचं तर ह्या मे महिन्यामध्ये AQI इंडेक्स ठाण्याचं 12 दिवस 200च्या वरती होतं. म्हणजे आपली वाताहत अशी होते की आपण दिल्लीप्रमाणे पोल्युशन मध्ये आपला नंबर लागणार आहे, एवढंच मी सांगू इच्छितो.